वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स। आप्पा आले, आप्पा म्हणजे माझे पप्पा खूप दिवसांनी आले होते आणि ते ना एक देवदर्शनाला गेलेलेच नाही आहे तिथे, जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी पण खूप वर्षापासून इथे राहते, पण मी पण काही त्या मंदिरात तर कधी गेले नाही। घरातले सर्वजण गेलेत, मी आणि देव काही गेलेलो नाही आहे। तर माझ्यासाठी पण हा म्हणजे मी सुद्धा एक्साइटेड आहे कसं असेल काय असेल आणि आम्ही कुठे जातो आणि कसं जातो हाय करा। आमच्या आजी हुशार आहेत। नितीन गाडी चालवत आहेत, आप्पा आणि मयांक बसलेले आहेत। यस, काही जणांनी ओळखलं असेल की आम्ही कुठं आलोय, तर यस, आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी वणीला आलेलो आहे। गडावरती जाण्यासाठी तुम्ही रोपवे ट्रॅमने पण जाऊ शकतो आणि पायऱ्याने पण जाऊ शकतो। आम्हाला रोपवे ट्रॅमने जायचं होतं, म्हणून आम्ही तिकीट काढण्यासाठी तिकीट घरापाशी थांबलो होतो। सप्तशृंगी माते की जय। मस्त दर्शन झाले आमच्या। आपण मी आणि ते
छान दर्शन झाले, गर्दी पण नव्हती. हां, तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही ट्रॅमची वाट पाहत होतो गडावरून खाली जाण्यासाठी. तर रोपवे ट्रॅम आलेली आहे. चला. बाहेर आल्यानंतर मयंक आणि देवांशी फुल मस्ती चालू होती. आम्ही सर्वजण नितीनची वाट पाहत होतो, ते येतील आणि ते आल्यानंतर आम्ही मग नाशिकला परत जायला निघणार होतो. जेव्हा आम्ही परत जायला निघालो तेव्हा पाऊस चालू झाला. दिवसभर ऊन पडलेलं होतं आणि आमची दर्शनं छान झाली. आणि जेव्हा आम्ही निघत होतो, गाडीत बसलो होतो, तेव्हा पाऊस चालू झाला. आणि नितीन मला सांगत होतं की बघ पुढे किती छान व्ह्यू दिसतोय, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि ते सर्व वातावरण आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन आम्ही डोळ्यात साठवून पुढे निघत होतो परतीच्या प्रवासात. जेवणं बाकी होते त्याच्यामुळे आम्ही जेवण्यासाठी बाहेरच थांबलो होतो आणि तिथे ही देवांशी मस्ती चालूच होती. जेवण करून आम्ही घरी जायला निघालो. त्या दरम्यान पावसाचा वेगही वाढला होता. आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि प्रवीणा आणि नितीन वाइब्स या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.